प्रेम आपलं असं निर्मळ असावं कोणावरती? स्वतःवरती. आणि जो माणूस स्वतःवरती निर्मळ नितांत प्रेम करेल तर तो दुसऱ्यावरती पण तेवढंच प्रेम चालतं. आज सकाळी मी उठल्याच्या नंतर खरं तर एक धक्कादायक बातमी मोबाईल मध्ये दिसली. म्हणून मन थोडस खिन्न झालं. छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद त्या ठिकाणी 18 वर्षाचा तरुण, एक 18 वर्षाचा युवक, ज्याने नुकतंच 10वी मध्ये 90 पेक्षा जास्त गुण घेऊन तो पास झाला होता. 90 पेक्षा जास्त गुण घेऊन तो पास झाला होता. घरच्यांनी त्याला 11वीला ऍडमिशन पण घेतलं होतं. पुढे जाऊन त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न होतं. आणि त्या मुलांनी त्या तिसगाव एक खवड्या डोंगर म्हणून आहे. तर त्या डोंगरावरून त्यांनी काय घेतली, उडी घेतली म्हणजे आत्महत्या केली. मुळात तो थरार बराच वेळ रंगला होता. त्याच्यामध्ये त्याच्या समोर त्याचे वडील होते, त्याची आई होती, जवान होते, त्याच्यानंतर लोक होती सगळी. पण तो अशा ठिकाणी उभा होता, त्याला वाचवणं कठीण होतं. आणि तो सतत जागा बदलत असल्यामुळे खाली जरी जाळी धरली होती तरी त्याला वाचवणं अवघड होत. तर मुळात म्हणजे केवढं 18 वर्षाचा एक तरुण अशा कुठल्या टोकाला जातो की ज्याला काय वाटतं की आत्महत्याच करावी, हे जीवन नको असं का वाटतं. जेव्हा ही बातमी जरा वाचायला सुरुवात केली, पाहिलं तर त्याच्यात अक्षरशः धक्कादायक गोष्ट आहे. मला तर माझा एक मित्र आणि त्याचा मुलगा, आणि दोघांचं याचं पण नाव कुणालच, माझ्या मित्राच्या मुलाचं नाव पण कुणाल. आणि असं चित्र असं डोळ्यासमोरून गेलं. म्हणजे मागच्या वर्षी ऍडमिशन घेण्यासाठी इंजिनिअरिंगला तो पोरगा आला आणि तेव्हा त्याला आयफोनच पाहिजे. इथं पण या पठ्ठ्याला आयफोन पाहिजे होता, तो घेतला होता घरच्यांनी. त्याचे हप्ते थोडेसे काहीतरी पेंडिंग होते. त्या दोघांची वाद होती बाप लेकाची. आणि ते सगळं पाहून त्या दोघांचं जमत नसल्यामुळं त्याला असं वाटायचं की आपलं कोणी ऐकतच. आपला याने कोण, मम्मी पापा नसून नाही, असं वाटल्याच्या नंतर त्याने टोकाचं पाऊल घेतलं आणि उडी घेतली. आता उडी घेतली म्हणजे त्याला वाचवायला वडील जवळ गेले आणि त्याने मागे उडी घेतली. उडी घेतली, वडील वाचवायला गेले आणि ते पण पडले. म्हणजे एवढी एवढी हृदयद्रावक घटना आहे की दोघांनी उडी घेतलेली पाहून आई तर तिथे बसलेली होती. तर तिने डायरेक्टली उडी खाल्ली. म्हणजे काही सेकंदानंतर तिचा तो ती पडतानाचा व्हिडिओ दिसतोय. म्हणजे तिने प्रत्यक्षदर्शीने तर सांगितलं की तिने उडी मारली. म्हणजे एवढी अत्यंत वाईट घटना खरं तर ही घडली. याच्यातून समाज, पालक, आपण नागरिक म्हणून काय धडे घेणार की नाही. म्हणजे डिस्टिंक्शन झालेला पोरगा आहे. त्यात त्यांचा 1 वर्षापूर्वी मुलगा वारला होता मोठा. त्याच्यानंतर हा दुसरा. म्हणजे आपण एवढे लाड करून ठेवतो डोक्यात पोरांची. नको ते द्यायचा प्रयत्न करू. मी माझ्या मित्राला म्हटलं होतं, "अरे म्हण की त्याला नाही म्हणून. माझी परिस्थिती नाही आता. हे पैसे तू वापर कशासाठी? तुझ्या पुढच्या एज्युकेशनसाठी." बरोबर. यावर्षी जेव्हा स्कॉलरशिपचा फॉर्म भरायचा होता, तर माझा मित्र म्हणतो की आता त्याचं स्कॉलरशिपचं करा. तर नाही करता येत ना. ज्या ज्या बाप आपल्या मुलाला काय घेऊन देतो? आयफोन घेऊन देतो. तर त्याला माझा जिवलग मित्र आहे, एकदम जीवाभावाचा. पण मस असला तरी माझी नीतिमत्ता कशी सांगेल की तुमचा मुलगा म्हणजे त्याच्या वर्गामध्ये एखादा गरीब असेल, ओके, आणि तो गरीबाला स्कॉलरशिप नसेल आणि हा आयफोन घेऊन जर स्कॉलरशिप घेतला असेल, बरोबर की नाही? तर म्हणून असं वाटलं मला आणि मी त्यांचा फॉर्म भरायला नकार दिला. म्हणजे तसा तर भरताच येत नाही, पण तरी म्हटलं की नाही करता येत. तर म्हणजे तसं तो नाजूक परिस्थितीतला मित्र आहे. एवढा काही खूप भारी नाही. पण तरीही त्यांनी मुलाला काय घेऊन दिला?
काय? मी मुलं म्हणजे मग मी त्याला विचारलं काय? तर अरे ऐकतच नाही तर. पोरं काय होत नाही तर ऐकतच नाही. आता पोरांनी जर ऐकलंच नाही, तर बापांनी तरी बिचाऱ्यांनी काय करावं? आणि म्हणून लहानपणापासूनच तुम्हाला पेशन्स नावाची जी गोष्ट आहे, तर ती तुम्हाला शिकवायला. आता माझा कबीर आहे, 4 वर्षाचाच आहे. तो मम्मीला लय हट्ट करतो आणि मम्मीकडून घेतोच. कुठलीही गोष्ट काय करतो? घेतोच. का? ती मम्मी त्याला देते ना. म्हणजे त्याने थोडं आदळआपट केली, की त्याने थोडंसं रडारड केली, रुसला असं जाऊन तो रुसतो बाजूला. रुसला की लगेच मम्मी काय करून टाकते त्याला, जाते 2-4 पप्प्या घेणार आणि त्याला ती गोष्ट देणार. पप्पाचं तसं नसतं. पप्पा म्हणतो, "कबीर नाही म्हटलं ना तुला एकदाच, तर कबीर माझ्याकडे येणार नाही." कबीर म्हणतो, "पप्पा मला चॉकलेट घेऊन ये." जेव्हा 10-20 वेळा तो काय मागेल? चॉकलेट मागेल. तेव्हा एकदा चॉकलेट देईल. तो जेव्हा 10-20 वेळा केक मागेल, तेव्हा एकदा केक देईल. म्हणजे त्याला नाही ऐकण्याची जी सवय आहे ना, नाही ऐकण्याची सवय आपण लावली पाहिजे ना. आणि हे लेकरांनाच नाही, आपल्याला पण प्रॉब्लेम आहेत ना. म्हणजे आपण कोणाला काही मागायला गेलो आणि तो नाही म्हणलं, की आपण त्याच्याबद्दल काय करतो? मनामध्ये रोष धरतो की नाही? मग ही जी आपण म्हणजे मित्राला गाडी मागितली, मित्र नाही म्हटलं ना, की आपल्या डोक्यात बघा कशी तिडीक जाते. नाही म्हणतो मला, गोपी ने गाड़ी नहीं दिया मुझे शाइन जाने के लिए, रोज मेरे साथ घूम रहा है, दोस्त है मेरा. ही भावना त्याच्यामध्ये काय होते? निर्माण होते आणि मग माणसाला नाही ऐकण्याची सवय नाही. आणि म्हणून 2 सवयी माणसाला पाहिजे. काय? नाही म्हणण्याची आणि नाही ऐकण्याची सुद्धा. जेव्हा नाही ऐकण्याची सवय लागते ना, तर माणूस स्ट्रॉंग होतो. आणि अल्टरनेटिव्ह शोधत जातो, अल्टरनेटिव्ह शोधत जातो आणि मग तो तेवढा स्ट्रॉंग होतो. त्याच्यामध्ये पेशन्स निर्माण. आणि म्हणून मला आता मी माझ्या आयुष्यात जगत असताना, मला कोणी नाही म्हटलं ना, मला नाही फरक पडत. दॅट इज ओके. आता त्याला नाही म्हणतो त्याला कारण काय तर ते त्याला माहित ना. कधी-कधी त्याला नसतं द्यायचं, त्याला नाही ते करायचं. बरोबर की नाही? या सगळ्या गोष्टी किंवा त्याला आपल्याला आपल्याकडे ती गोष्ट दिल्यावरती त्याला सिक्युअर नाही वाटत आहे. काही पण त्याची भावना आहे ना, त्याची भावना ही आपली थोडी भावना. आणि म्हणून म्हणून आपण तो नाही ऐकायला शिकलं, तर माणसांचे जीव असे वाचतील, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. मागच्या वर्षी मोठा मुलगा गेला होता आणि ह्या एकाच इन्सिडेंटमध्ये काय केले, तिघही गेले. कुटुंब उद्ध्वस्त झालं. डॉक्टर होणारा 94% काय मार्क्स आहेत मुलाला 10वी. आणि मग आपण पण काय म्हणजे पालक पण काय करतो, पोराला 99%, 94%, 90%, 80% पालकच हवेत असतात. माझा पोरगा लय भारी, माझा पोरगा लय भारी आणि मग भारी पोराला तो मागेल तो म्हणजे त्याला दुःखच द्यायचं नाही रे. तुम्ही पोराला तुमच्या लेकरांना दुःख द्यायला पण शिका. त्याला थोडं रडू द्या. त्याला थोडं रडू द्या, त्याला थोडं पडू द्या, त्याला थोडं समजू द्या, त्याला नाही ऐकायची सवय लागू द्या. मग जेव्हा हे सगळं वाटेल ना, तर मग त्याला या जगामध्ये फाईट करायला त्याला काय होईल? तो सवय लागेल. अदरवाईज म्हणजे जे पालक असतात ना, जे आई-वडील असतात ना, त्यांच्यासाठी तर लेकरू सगळ्यात महत्वाचं असतं. लेकरू काय असतं महत्वाचं आणि ते त्याला देत असतं. मागितलं की देतं. किसी ने मांगा कॉपी, तो वो क्या करते हैं? दे देते ना पप्पा मम्मी. क्योंकि उनको पता है ये मेरा लाडला है, माझ्या वंशाचा दिवा है, माझं सर्वस्व है, ये मम्मी पापा को होता है. बट दुनिया को तेरा बच्चा सर्वस्व नहीं होता. दुनिया है वो ना. दुनिया को नहीं फर्क पड़ता तेरे बच्चे का मरा, जिंदा है, हाथ टूटा है, पैर टूटा है, बीमार है, कुछ है. ये दुनिया है ना. जॉब है, जॉब नहीं है, जॉबलेस है. दुनिया को पता है क्या? नहीं है. तुम इंटरव्यू में जाओगे, लोग ना बोलेंगे ना, क्या गए और लिया पहली इंटरव्यू में. कारण त्याचं ते तुमच्या मम्मी पप्पा सारखं प्रेम नाहीये ना. ते तिथे व्यवसाय करायला बसलं. मग नाही म्हटल्यावर रडत बसायचं. म्हणजे मला मला जॉब इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स आहे. मी 9 इंटरव्ह्यूला म्हणजे 9 ठिकाणी गेलो होतो. म्हणजे नाही म्हणून माघारी आलो होतो. 10व्या ठिकाणी मला जॉब लागला होता. तिथंही प्रॉब्लेम आला, नाही म्हणल्यासारखं झालं काही महिन्यातच लगेच आणि माघारी आलो. म्हणजे या सगळे नाही म्हणायची जेव्हा सवय ऐकून घ्यायला लागते ना, तर मग तेव्हा तुम्ही पीसफुल जगायला सुरुवात करता आणि मग तुम्ही हे टोकाचं पाऊल उचला. आणि त्याची दुसरी बाजू आहे आनंद. आयुष्य खूप अमूल्य आहे. त्याची मोलच नाही कशामध्ये होऊ शकत. अरे होऊ शकते का? एकदा गेल्याच्या नंतर परत आहे का?
नाही का, एकदा गेल्याच्या नंतर परत जिंदगी नाही, पुनर्जन्म याव त्याव त्याव हे तर तोटांड मांडलंय. कुठे काय नाहीये, कोणाला माहितीये तुझ्या मागे काय होता, तू पुढे काय असणार आहे, मग हे कोणी मांडलंय काय माहिती, किसी को कुछ पता नहीं है. तो ये जिंदगी है व्हेरी लिमिटेड. आपण इस प्लॅनेट पे आहे, पृथ्वीवर आपण किती दिवसासाठी आहे, अरे किती व्हेरी लिमिटेड आहे ना. आणि वी डोंट नो एक्झॅक्टली अजून थोड्या वेळाने काय होणार आहे, अजून तासाने काय होणार आहे, उद्या काय होणार आहे. आणि तरी मग आपण कशाला एवढं मरून मरून जगायचं. एनिवेज आपण जाणारच आहे ना. आहे का या जगात असं की अमृत पीके आया है अभी कोई मरेगा ही नाही. मग मरणारच आहे, कधी ना कभी तो कभी मरने वाला है ना. तो जी के देख ना यार, त्रिकाल बाधक सत्य न मृत्यू, कभी ना कभी तो मरने वाला है. तो टेंशन मत ले, जिंदगी खुल के जी, मजे से जी, प्यार कर, दोस्ती कर, दुश्मनी भी कर इफ पॉसिबल. जो करना है वो कर, तेरे मन में जो आता ना वो कर, तुझे जो अच्छा लगता ना वो कर. डोंट बी इनसाइड द केज. नको राहू कशात असं काय. म्हणजे आता समजा जॉब नाही लागला, जिंदगी संपली काय. आईटी मध्ये नाही जॉब लागला, जिंदगी संपली काय. दूसरा कुछ है कि नहीं इस दुनिया में. गोपी क्या ऐसा ही है कि यही है. नितीन सर ने नाही हेल्प किया, नाही केलं तर नाही केलं, दुसरं कोणीतरी करेल, तिसरं कोणीतरी करेल, चौथं कोणीतरी करेल, पाचवं कोणीतरी करेल, 10वं कोणीतरी करेल. नितीन सर करणार, सांगतोय. कोणीतरी है कि नहीं, कोई तो होगा इस दुनिया में. और कोई नहीं हुआ तो मैं खुद खड़ा रहूंगा इस दुनिया को फेस करने के. ये एटीट्यूड जब बिल्ड करोगी, खुद से प्यार करना स्टार्ट करोगी. दुनियाला म्हणजे पोरींवरती प्रेम करणारे हजारो दिसतात, लेकरा बाळावरती प्रेम करणारे हजारो दिसतात, मित्र मैत्रिणींवरती प्रेम करणारे हजारो दिसतात. पण जोपर्यंत तुम्ही स्वतःवरती प्रेम करत नाही ना आनंद, जब तक तू खुद से प्यार नहीं करेगा, खुद को बोलेगा नहीं आई लव यू नितिन सर, मैं खुद को ही बोलूंगा क्या, एवढं नितांत निर्मळ वालं प्रेम मी माझ्या कोणावर करतो, स्वतःवरती करतो. मग जेव्हा स्वतःवरती एवढं निर्मळ नितांत प्रेम करेल, म्हणजे मी असं नेहमी म्हणतो काय ते गावाकडे विहिरीमध्ये पाहिल्याच्या नंतर काय ते दिसतो तुम्हाला, तळ दिसतो की नाही. तळ दिसतो, तळ डायरेक्टली, कारण ते पाणी निर्मळ असेल. तर गढूळ असेल तर दिसतं का नाही. ते निर्मळ प्रेम आपलं असं निर्मळ असावं, कोणावरती, स्वतःवरती. आणि जो माणूस स्वतःवरती निर्मळ नितांत प्रेम करेल तर तो दुसऱ्यावरती पण तेवढंच प्रेम सांगेल. आणि मग त्याची जिंदगी अशी मस्तीमध्ये जगेल, त्याला मृत्यूची भीती नाही वाटणार. एनिवेज इट इज गोइंग टू कम. कधीतरी घडणार आहे, काहीतरी होणार आहे, कसं घडणार आहे माहित नाही, कधी घडणार आहे माहित नाही, पण जेव्हा होईल ते होईल. अभी तो जी के देखते, मजे से मस्ती से, जो भी अपनी रिस्पॉन्सिबिलिटीज है, जो अपने काम है वो प्यार से करके. म्हणून मला असं वाटलं की हे डिस्कस करावं तुमच्यासाठी की आपण काही होऊ दे तुमच्या जिंदगीमध्ये, दॅट इज नॉट अ फायनल थिंग की मला हेच मिळालं पाहिजे. असं नाही मिळालं तर नाही मिळालं, त्याला गेलं उडत. हा ऍटिट्यूड निर्माण करायचा. कारण जिंदगीमध्ये लय रास्ते. हे दुनिया आहे ना, हे दुनिया. ओके, माझी फ्रेंड आहे, तिचा मुलगा म्हणतो दुनिया, त्याची दुनिया. ही दुनिया खूप मोठी आहे. ही दुनिया काय खूप मोठी आहे. इथे पुण्यात नाही काय होतं, बेंगलोरला जा, बेंगलोरला नाही होतं चेन्नईला जा, चेन्नईला नाही होतं दिल्लीला जा, अरे कुठेच नाही होत अमेरिकेला जा, जपानला जा, जर्मनीला जा, कुठे. आणि कुठेच काय नाही झालं तर गावी जा, गावी जाऊन काही करेल. असं काय नाही की इथेच घडलं पाहिजे, ऐसा ही किया होना चाहिए. अरे है क्या ऐसा कुछ भी नहीं. इसलिए मैं तो बोलता हूँ कि अकॉर्डिंग टू द कॉन्स्टिट्यूशन, अकॉर्डिंग टू द इंडियन लॉ, खुद की जान लेना भी क्राइम. एंड इसलिए मैं सबको बोलता हूँ कि कभी भी ऐसे मन में कुछ ख्याल आता है, ये वीडियो के माध्यम से भी मैं बोलना चाहता हूँ. ये किसी को लगता है जिंदगी में कि यार कुछ प्रॉब्लम है, कुछ भी प्रॉब्लम है, तो एक बार नितिन सर से बात करके दो. एक बार नितिन सर से बात करो कि आपको लग रहा है कि अभी जीना ही नहीं चाहता हूं, अभी मुझे क्या है, मुझे मरने का मन हो रहा है, मरने का मन हो रहा है, कुछ भी प्रॉब्लम होनी, कुछ भी, बट अभी मुझे जीना नहीं है. किसी का ब्रेकअप हुआ है, मम्मी पापा ने डांटा है, बॉस ने डांटा है, दोस्ती टूटी है, ब्रेकअप हुआ है, प्यार टूटा है, कुछ भी होने दे, एग्जाम फेल है,
एडमिशन नहीं हुआ है, लर्न कर रहा हूं बट हो ही नहीं रहा, प्रिपरेशन कर रहा हूं बट हो नहीं रहा, कुछ भी होने दे, और बिकॉज ऑफ दैट वन इफ यू आर फीलिंग लाइक अभी नहीं जीना चाहिए, तब एक बार बात करके देखो. हाँ, नितीन सर से बात करने से पहले इफ यू हॅव समवन लव्ड वन, तुमच्यावरती खूप नितांत निर्मळ प्रेम करणारं कोणी असेल किंवा तुम्ही त्यांच्यावरती नितांत निर्मळ प्रेम करता, तर त्यांना बोलून पहा, सांगून पहा, आणि त्यांच्याकडूनही काही नाही झालं तर नितीन सर बात करके देखो, अँड आय डू हॅव द सोल्युशन्स फॉर मी. जस्ट ओके, तुम्हाला स्वतःमध्ये पेशन्स फक्त निर्माण करावे लागतात. एकदा ज्याच्याकडे पेशन्स आहेत ना, तर त्याला जिंदगीमध्ये काही कमी पडणार नाही. आणि म्हणून हे जे या जगाला फेस करणारी पोरं निर्माण झाली, आणि जेव्हा ही जगाला फेस करणारी पोरं निर्माण होतील ना, तर तेव्हा आई बापांना अभिमान वाटेल की अरे हे माझं लेकरू आहे, आनंद माझा आहे, असा प्राऊड फील येईल. आणि आई बापांना काही तुम्ही लय जॉब लागला भारी झालं म्हणूनच होतं असं नाही. तुम्ही खुशीत मस्तीत दिसला ना तरी आई बापांना भारी वाटेल. आय हॅव फील, माझे आई वडील साधे सिंपल आहेत, काय मी काय त्यांना खूप काय देतो अशी गोष्ट नाही, पण त्यांना दिसतो अरे माझा दादूशा लय खुश, माझा पोरगा काय खुश आहे, मग त्यांच्यामध्ये तो आनंद देतो. आणि आपल्यामध्ये एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला हे जगाशी लढायचं शिकलोय, म्हणून आई वडील, आपले फ्रेंड्स, आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो, ज्यांचं आपल्यावरती प्रेम करतो, आपल्या आसपासची सगळी माणसं, माझे विद्यार्थी, यांच्यासाठी आपला प्लॅटफॉर्म पण जिंदगीचा ओपनच ठेवलेला कधी, येतं लक्षामध्ये. आणि म्हणून एवरीवन अपने आसपास जो भी है ना वो खुश रहना चाहिए गोपी, और यही हम काम करेंगे. थैंक यू सो मच. ये तीनों को भी हम विनम्र ऐसी आदरांजलि करते, और सभी बच्चों को हम आह्वान करते इस वीडियो के माध्यम से कि कभी भी सुसाइड मत करो, कुछ भी गलत कदम मत उठाओ, जिंदगी का कुछ भी फेलियर हो, फेलियर इज द वेरी फर्स्ट स्टेप. किसी ने ना सुनने का आदत डालो, बिकॉज आपके मम्मी पापा आपसे प्यार करते इसलिए वो ना नहीं कह सकते, या कभी कभी कहते, बट दुनिया तुमसे इतनी प्यार नहीं करती. दुनिया को तो आप वेरी कॉमन है, और इस दुनिया में कितने आते जाते हैं, इतने आते हैं जाते. म्हणजे गाडगे बाबांचं मला आठवतं की गाडगे बाबांचा मुलगा जेव्हा गोविंद गेला होता, तर गाडगे बाबा काही रडत नव्हते बसले, थोड्या क्षणासाठी स्तब्ध झाले अचानक बातमी कळून, आणि पुढच्या क्षणाला गेले होते कुठे, ते मागून खायचे ना, ते दिवसभरात न काय भिक्षा मागून आणली, खाल्ली, आणि संध्याकाळी कीर्तनाला बसले, आणि राम आले, कृष्ण आले, बुद्ध आले, हे आले, ते आले, आले गेले एवढे सगळे, आता रडू तरी कोणाकोणासाठी असं. आणि मग जग असाच विचार करते. कोणी बघा, आपल्याला बघा, आपल्या जवळचं मेलं तरच आपल्याला दुःख होते, रडायला येतं, डोळ्यात पाणी येतं. शेजारी मयत चालली, आपल्याला रडायला येतं काय, आनंद आता है क्या, इधर से कोई मरा और जा रहा है, आते बहुत रो रहे हैं यार, आनंद नहीं होता है ना. क्यों, ये दुनिया है ना, दुनिया के लिए कोई जिया कोई मरा फर्क नहीं पड़ता, बट फर्क पड़ता है अपने माँ बाप को, अपने पेरेंट्स को, अपने फ्रेंड्स को, फैमिली को, दोस्तों को, अपने रिलेटिव्स को, और सबसे ज्यादा फर्क पड़ता है खुद को, क्योंकि आपके जाने के बाद कौन रो रहा है, कौन हंस रहा है, कुछ फर्क नहीं पड़ता, बिकॉज यू आर नॉट देयर. तो याद रखना, खुद से प्यार करो, कभी भी आत्महत्या मत करो. यस, थैंक यू सो मच.